त्रिकोणी संख्या म्हणजे काय लक्षात आहे जी आता समजा आपण बघू तीन संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. काय करायचं दिलेल्या संख्येची दुप्पट करायची म्हणजे 3ची दुप्पट 3 गुणिले 2 3 गुणिले 6. तर हे जे काही 6 येईल त्या 6चे अवयव काढायचे. 6चे अवयव येतात 2 गुणिले 3. त्रिकोणी संख्या तीच असते जिचे अवयव हे क्रमागत संख्या असते. क्रमागत म्हणजे 2 नंतर 3 असं 3 नंतर 4. तर इथं आलेलं आहे 2 गुणिले 3 म्हणजे 2 नंतर 3. याचाच अर्थ 3 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे. आपण दुसरी एक संख्या घेऊ समजा 4 घेऊ. 4 ही त्रिकोणी संख्या एकने कसं करायचं पहिले तर या 4चे दुप्पट घ्यायचे म्हणजे 8. आता दिलेल्या 8चे अवयव काढायचे. अवयव येतात 2 गुणिले 4. तर 2 गुणिले 4 क्रमागत आहे का नाही म्हणजे 2 नंतर 3 यायला पाहिजे पण इथं आले 4 म्हणजे 4 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही. 7चे दुप्पट करायचे 7 गुणिले 14. 14चे फॅक्टर करायचे. 14चे अवयव काय येतात 2 गुणिले 7. हे क्रमागत नाही म्हणून 7 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही. दुसरी संख्या आहे 9. 9चे दुप्पट करा 9 दुणे 18. 18चे अवयव 2 गुणिले 9 म्हणजे 18. अजून अवयव येतात दुसरा अवयव आहे 3 गुणिले 6. याच्यामध्ये क्रमागत एकही अवयव नाही म्हणून 9 सुद्धा आपली त्रिकोणी संख्या नाही. आता बघू 15. 15चे दुप्पट 30. 30चे अवयव 2 गुणिले 15. अजून 5 गुणिले 6. आता 5 गुणिले 6 हे क्रमागत आहे 5 नंतर 6 येतं. याचा अर्थ 15 ही आपली त्रिकोणी संख्या आहे. ऑप्शन क्रमांक 3.